तर सकाळ माध्यम समूहाकडून नवी मुंबईतल्या वाशीमध्ये राज्यातील 18 साधू संतांच्या पादुकांचा दर्शन सोहळा आहे। वाशीतल्या सिडको प्रदर्शन सेंटरमध्ये श्री फॅमिली गाईडच्या उपक्रमांतर्गत पादुका दर्शन उत्सव पार पडणार आहे। तर 26 आणि 27 म्हणजे आज आणि उद्या 2 दिवस भाविकांना इथे मोफत पादुकांचं दर्शन घेता येणार आहे। पादुका दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची इथे चोख व्यवस्था सुद्धा सकाळ माध्यम समूहातर्फे करण्यात आली आहे। सकाळी या पादुकांची भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे आणि त्यानंतर भाविकांना सकाळी 10:30 ते रात्री 10 वाजेपर्यंत पादुकांचं दर्शन घेता येणार आहे। याच वेळी श्री एम यांचं मार्गदर्शन लाभणार आहे। तसंच डॉक्टर पुरुषोत्तम राजिमवाले हे अग्निहोत्र संपन्न करणार आहेत। शंकर महादेवन आणि हरिहरन यांचा सूरसंध्या हा संगीतमय सुंदर कार्यक्रम सुद्धा संध्याकाळी या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे भाविकांनी मोठ्या संख्येने पादुकांचं दर्शन घेऊन या उत्सवात सहभागी व्हावं असं आवाहन सकाळ माध्यम समूहातर्फे करण्यात आलं आहे। यासह पादुका दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना प्रसाद आणि जेवणाची सुद्धा त्यांच्यासाठी व्यवस्था असणार आहे। दरम्यान या संदर्भात आपण अधिक अपडेट्स जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी श्वेता भालेकर यांच्याकडून। श्वेता, काय सांगशील? आता सध्या त्या ठिकाणी मिरवणुकीला सुरुवात होणार आहे आणि काय तिथलं वातावरण आहे, कशा भावना या भक्तांच्या त्या ठिकाणी आहेत? श्वेता, माझा आवाज तुझ्यापर्यंत पोहोचतोय? तर काही कारणास्तव माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये। मात्र आता या मिरवणुकीला सुरुवात होणार आहे आणि अगदी 1 तासात या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। 1 तास तुम्हाला फक्त प्रतीक्षा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला या पादुकांचं दर्शन घेता येणार आहे। आपण पाहतोय अतिशय सुंदर आणि मोठा योग हा सकाळ माध्यम समूहानं जुळवून आणलेला आहे। राज्यातल्या मोठ्या साधू संतांच्या या पादुका इथे दर्शनासाठी ठेवण्यात आलेल्या आहेत। दरम्यान कोणकोणत्या साधू महंतांच्या पादुका या ठिकाणी दर्शनासाठी असतील आपण सविस्तर पाहूयात। थोड्याच वेळात या सोहळ्याला सुरुवात होणार आहे। वाशी हायवे वरून ही पादुका निघणार आहे। पण सध्या आपण ही थेट दृश्य पाहतोय, गुळवणी महाराजांच्या पादुका आता आलेल्या आहेत, यांचं आगमन होत आहे। थोड्याच वेळात त्याची मिरवणूक सुद्धा निघणार आहे। पण सध्या गुळवणी महाराजांच्या पादुका आलेल्या आहेत। त्यांचे शिष्य जोशी महाराज पुण्याहून इथे आलेले आहेत। ढोल ताशांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणामध्ये त्यांचं स्वागत केलं जात आहे। हळूहळू आता पादुका यायला सुरुवात झालेली आहे। पादुका आल्यानंतर आपली वाशी हायवेवरून या सर्व पादुकांची मिरवणूक इथे निघणार आहे। त्यानंतर इथे पाद्यपूजा होणार आहे आणि या पादुकांचं पूजन झाल्यानंतर दर्शन सोहळ्याला प्रारंभ होणार आहे। पुण्याहून भक्त मंडळी यायला दाखल झालेली आहेत। गुळवणी महाराजांच्या पादुका आपण पाहतोय, ढोल ताशे वाजवले जात आहेत आणि प्रत्येकाला आता उत्सुकता आहे ती या मिरवणुकीची, कधी ही मिरवणूक सुरू होणार या मिरवणुकीची। एक एक पादुका यायला सुरुवात झालेली आहे। वाशीमध्ये आज 18 पादुका या दर्शनासाठी एकाच ठिकाणी सर्व मुंबईकरांना आणि राज्यभरातल्या सर्व भक्तांसाठी हे सकाळ माध्यम समूहाच्या वतीने ठेवण्यात आलेले आहेत।
अगदी श्वेता, अतिशय सुंदर आपण हा दृश्य योग पाहतोय जुळून गुळवणी आलेला आहे महाराजांच्या. आणि याच पार्श्वभूमीवर भक्त मंडळी आता इथे यायला सुरुवात झालेली आहे. आपण पाहू शकतोय किती उत्साह आणि आनंद या सगळ्या भाविकांच्या चेहऱ्यावर आपल्याला दिसतो आहे. आपण आता जाऊयात रुपाली बडवे यांच्याकडे. रुपाली, काय सांगाल, काय भावना या सगळ्या भक्तांच्या आहे आणि आतापर्यंत साधारणतः लोक या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली असेल, मिरवणूक निघणार आहे, कशी परिस्थिती आहे? मी सध्या वाशीच्या सिडको एक्झिबिशन सेंटरच्या खरं तर मेन गेट जवळ आहे आणि याच गेटवरती आपण पाहत आहोत की ढोल ताशांचं संपूर्ण पथक जे ते सध्या या ठिकाणी सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे. या ठिकाणी ह्या ज्या गाड्या लावण्यात आलेल्या आहेत, याच गाड्यांमधून सगळ्या पादुका ज्या आहेत ते या ठिकाणी आणण्यात येतील आणि तशाच अनुषंगाने ही संपूर्ण तयारी आपण या ठिकाणी पाहत आहोत. खरं तर ढोल ताशांचे गजर खरं तर सुरू झालेला आहे आणि याच अनुषंगाने भाविक सुद्धा खरं तर या ठिकाणी येण्यास सुरुवात झालेली आहे. मोठ्या संख्येने भाविक येतील त्याच्यासाठी म्हणून खरं तर या ठिकाणी जी व्यवस्था आहे ते देखील चोख करण्यात आलेली आहे. येणारे जे भाविक असतात त्याच्यामध्ये मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक असू शकतात आणि त्यांच्यासाठी म्हणून या ठिकाणी व्हीलचेअरची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे. जे नागरिक येतील त्यांच्यासाठी त्यांना ह्या संपूर्ण परिसराची माहिती देण्यासाठी आणि एकूणच पादुकांची माहिती देण्यासाठी म्हणून मोठ्या संख्येने स्वयंसेवक देखील या ठिकाणी खरं तर उपस्थित असणार आहेत आणि याच अनुषंगाने थोड्याच वेळात खरं तर दिंडीला सुरुवात देखील होणार आहे. दिंडीला सुरुवात झाल्यानंतर ही दिंडी जी आहे ती वाशीच्या सिडको एक्झिबिशन सेंटर इथे येईल आणि त्याच्यानंतर दर्शनासाठी या सगळ्या पादुका ज्या आहेत त्या ठेवल्या जाणार आहेत. आपण पाहत आहोत की आता सुद्धा मेन गेटच्या बाहेर आपण बघितलं तर पादुका येण्यास सुरुवात झालेली आहे आणि याच अनुषंगाने आता या ठिकाणी हळूहळू असेल. आपण पाहत आहोत की जी भाविकांची गर्दी आहे ती देखील होताना पाहायला मिळत आहे. भाविक जे खरं तर राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये जात असतात आणि या पादुकांचं दर्शन घेत असतात. मात्र आज हा जो योग सकाळ माध्यम समूहाने घडवून आणलेला आहे, या अनुषंगाने सगळे जे भाविक असणार आहेत त्यांना आज एकाच ठिकाणी या सगळ्या पादुकांचं दर्शन करता घेता येणार आहे आणि त्याच्यासाठी म्हणून ही एक मोठी गर्दी सध्या या ठिकाणी उसळल्याचं पाहायला मिळत आहे. सगळेच जे भाविक आहेत ते सध्या भक्तीमध्ये तल्लीन झाल्याचं पाहायला मिळत आहे. पादुकांना पाहून प्रत्येक जर आपोआपच जे आहे ते प्रत्येकाचे हात जोडले जात आहे. भक्तिभावाने त्याचं दर्शन खरं तर हे सगळे भाविक घेताना पाहायला मिळत आहेत आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्याच पादुका आता थोड्याच वेळात खरं तर या ठिकाणी एकत्र जमा होतील आणि त्याच्यानंतर त्याची दिंडी जी आहे ती खरं तर काढली जाणार आहे आणि त्याच्यामुळे आपण पाहत आहोत की सगळे जे भाविक असतील आपापल्या मोबाईलमध्ये ह्या ज्या पादुका आहेत त्यांचं दर्शन घेऊन त्याचा खरं तर एक फोटो देखील काढण्याचा भाविकांना मोह आवरत नाहीये. तर अशा पद्धतीने सध्या लगबग सुरू झालेली आहे. थोड्याच वेळामध्ये दर्शनाची जी रांग आहे ती देखील लावली जाणार आहे आणि एकूणच सुरक्षा व्यवस्था असेल किंवा मग नागरिकांना व्यवस्थितपणे आतमध्ये जाता यावं यासाठी म्हणून एक सध्या सुरक्षा व्यवस्था जी आहे ती सुद्धा या ठिकाणी तैनात केल्याचं पाहायला मिळत आहे. अगदीच रुपाली, या सोहळ्याकडे आपली नजर आहेच आणि आपण सगळ्या सोहळ्याचं लाईव्ह प्रक्षेपण करतो आहोत. आपण आता जाऊयात श्वेताकडे. श्वेता, काय सांगशील, सध्या मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे, ढोल ताशांचा आवाज येतोय, अतिशय भक्तिपूर्ण आणि सुंदर असं वातावरण इथे निर्माण झाल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय. काय सांगशील, कशा पद्धतीनं ही प्रक्रिया आजचं जे हे नियोजन आहे ते करण्यात आलेलं आहे आणि त्या संदर्भात संपूर्ण आढावा कसा घेतला जाणार आहे? सकाळ माध्यम समूहातर्फे कशा पद्धतीनं या सगळ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे? मोहिनी, आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणावर सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये योग्य चोख व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे. सर्व आपले जे समन्वयक आहे ते सुद्धा आपापली कामं करतायत. थोड्याच वेळात वाशी हायवेहून ही मिरवणूक निघणार आहे. आता पादुका यायला सुरुवात झालेली आहे, मात्र या सर्व पादुका एकत्रितपणे वाशी हायवेवरून त्यांची मिरवणूक काढून त्या इथे येतील. त्यानंतर त्यांची पाद्यपूजा केली जाईल आणि या सगळ्या सोहळ्याला प्रारंभ होईल. सध्या आपण बघतोय 18 पादुका आहेत, त्यापैकी काही पादुका आलेल्या आहेत. त्यांची भक्त मंडळी सुद्धा इथे दाखल झालेली आहेत. चप्पल सेवेचा स्टँड आहे, चपला इथे ठेवल्या गेलेल्या आहेत जेणेकरून कोणाचीही गैरसोय होऊ नये त्यासाठी वेगळ्या पद्धतीचं नियोजन त्यासाठी करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर जे इतर कार्यक्रम आहे त्याच्यासाठी व्यवस्थित सोय सुद्धा करण्यात आलेली आहे. रांगांसाठी सुद्धा बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर जो संध्याकाळी कार्यक्रम होणार आहे अग्निहोत्राचा, 6:50 अग्निहोत्राला प्रारंभ होणार आहे, त्यासाठी सुद्धा बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, जे एजेड लोक आहेत, जे वृद्ध लोक आहेत,
ज्येष्ठ नागरिकांसाठी ते व्हीलचेअरची सोय सुद्धा करण्यात आलेली आहे, त्यामुळे एकूणच संपूर्ण व्यवस्था करण्यात आलेली आहे। आणि दुसरं महत्त्वाचं या सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे 18 संतांच्या पादुका आहेत आणि यामध्ये 3 ज्या महत्त्वाच्या पादुका आहेत त्या महिला संतांच्या आहेत, स्त्री संतांच्या आहेत। संत मुक्ताबाई, संत वीणाबाई आणि संत जनाबाई या 3 महिला संतांच्या पादुका सुद्धा इथे ठेवण्यात आलेल्या आहेत, जी या सोहळ्याची एक विशेष बाब म्हणावी लागेल। मोहिनी, अगदी नक्कीच श्वेता, अतिशय सुंदर असा हा योग आहे आणि चोख व्यवस्था खरं तर सकाळ माध्यम समूहानेही ठेवलेली आहे। संध्याकाळपर्यंत हा उत्साहपूर्ण वातावरणामध्ये सोहळा पार पडणार आहे। पण ही सुंदर दृश्य पाहू शकतोय कशा पद्धतीनं महिलांच्या चेहऱ्यावरचा हा आनंद आहे, फुगडी खेळून आणि या ठिकाणी ढोल ताशाच्या तालावर ठेका धरत हे सगळे भक्त मंडळी आपला आनंद व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। फॅमिली गाईड या उपक्रमाअंतर्गत सकाळ माध्यम समूहानं हा सुंदर योग जुळवून आणलेला आहे आणि तब्बल 18 महंतांच्या संतांच्या या पादुका एकाच छताखाली आणण्याचा हा सुंदर योग सकाळ माध्यम समूहानं घडवलेला आहे। आणि त्या पार्श्वभूमीवर आता सगळ्यांना भक्तांना खरं तर ही मोठी पर्वणी म्हणावी लागेल। इथे येऊन या पादुकांचं दर्शन घेणं म्हणजे त्यांच्यासाठी खूप मोठी पर्वणी आहे, मोठी गोष्ट आहे। खरं तर या सगळ्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी कुणाला शेगावला जावं लागतं, शिर्डीला जावं लागतं, अक्कलकोटला जावं लागतं, अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन या सगळ्या संतांचं दर्शन घेण्यासाठी जावं लागतं। मात्र आता अगदी एकाच छताखाली सगळ्यांना या पादुकांचं दर्शन घेता येणार आहे आणि तेही अगदी सुंदर चोख व्यवस्थेमध्ये, जिथे कसलाही गोंधळ नाही, कुठल्याही प्रकारचा गर्दी असून सुद्धा कुठल्याही प्रकारची गैरसोय या ठिकाणी न होता अगदी सुंदर पद्धतीनं इथे नियोजन करण्यात आलेलं आहे। आणि त्या पार्श्वभूमीवर आपण ही दृश्य पाहतोय कशा पद्धतीनं आनंद या महिलांच्या, ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर आपल्याला दिसतोय आणि या आनंदात अगदी भक्तिमय वातावरणामध्ये ढोल ताशाच्या गजरात तल्लीन होत या महिला आपल्याला नृत्य करताना दिसत आहेत, आपला आनंद व्यक्त करताना दिसत आहेत। सध्या ही मिरवणूक निघालेली आहे सुखी समाधानी आयुष्य जगण्यासाठी। फॅमिली गाईड ही सकाळची संकल्पना आहे आणि त्या संकल्पनेच्या पार्श्वभूमीवर हे ठिकाणी हे सगळं जे नियोजन आहे ते करण्यात आलेलं आहे। आपण पुन्हा एकदा जाऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडे। रुपाली, काय सांगाल? सध्या आपण पाहतोय ही मिरवणूक इथून निघालेली आहे आणि ढोल ताशाच्या गजरात या महिला आपला आनंद व्यक्त करताना दिसतात। कसं वातावरण आहे? भक्तांशी, आपण भाविकांशी बोलू शकतो का? या दर्शनासाठी वाशी सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये ठेवण्यात आलेले आहेत। भक्त मंडळी निघालेली आहेत, शंकर महाराज यांच्या पादुका आणि त्यांचे भक्तगण आपण पाहतोय। आपण या महिला भाविकांशी संवाद साधणार आहोत, काय त्यांच्या भावना आहेत। काकू, कुठून आला आहात आणि काय तुमच्या भावना आहेत? मुंबई गोरेगाव समूह वासुदेव निवास पुणे। 18 संतांच्या पादुका एकाच ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत, एक मोठी पर्वणी भक्तांसाठी आहे। काय आपल्या भावना आहे? आम्हाला खूप आनंद झालेला आहे, आम्ही खूप समाधानी आनंदी आहोत, आम्ही सर्व विसरून गेलो आहोत आमचे। काकू, काय तुमच्या भावना आहेत? राज्यभरातनं 18 संतांच्या पादुका इथे आलेल्या आहेत, काय तुमची भावना आहे? कारण एकाच छताखाली तुम्हाला सकाळ माध्यम समूहानं ही एक मोठी संधी दिलेली आहे। खरंच ही खूपच एक मोठी संधी आम्हाला मिळालेली आहे आणि आम्ही खूप ग्रेटफुल आहोत, थँकफुल आहोत, कारण अशी संधी वारंवार कधी मिळत असेल, मला असं वाटतं पहिल्यांदाच ही मिळालेली आहे। आम्ही अत्यंत आनंदित आहोत आणि आम्ही खूप आपण आणखीन काही भाविकांशी सुद्धा संवाद साधणार आहोत। फुगड्या खेळल्या जात आहेत, आनंद व्यक्त केला जातोय, नाचत गात प्रत्येक जण इथे तल्लीन आहेत। आपण यांच्याकडनं पण संवाद साधणार आहोत। काय आपली भावना आहे? भावना, आमच्या गुरु महाराजांच्या पादुका आणि एवढ्या संत महात्म्यांच्या पादुका म्हणजे संतांची मांदियाळीच सकाळने इथे भरवली आहे। आम्हा भक्तांसाठी ही तर एक अमृतमयी पर्वणीच आहे आणि त्याचा पुरेपूर आनंद आम्ही मुंबईकर लुटतोय। या घडीला बोलण्याला शब्द नाही आहेत, फक्त आम्ही आमच्या आनंद व्यक्त करू शकतो, शब्दातनं नाही। तर आपण पाहतोय नवी मुंबईतल्या वाशी सिडको एक्झिबिशन सेंटर परिसरामध्ये मिरवणूक निघालेली आहे आणि या मिरवणुकीमध्ये सर्वजण भक्तिरसात न्हावून निघालेले आहेत। प्रत्येक जण आपला आनंद व्यक्त करतायत, कोणी फुगड्या खेळतायत, कोणी टाळ्या वाजवून फेर धरून नाचतायत आणि आपला आनंद व्यक्त करतायत। अवर्णनीय अशी संधी ही सर्वांना मिळालेली आहे। नक्कीच श्वेता, आपण पाहतोय या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अगदी ओसंडून वाहतोय आणि सकाळ माध्यम समूहाचे खरं तर हे सगळेच आभार मानताना आपल्याला या ठिकाणी दिसतात, कारण हा मोठा योग सगळ्यांना जुळवून आणलेला आहे। धन्यवाद रुपाली, धन्यवाद श्वेता दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या संदर्भातले अपडेट्स आपण घेतच राहणार आहोत। तुर्तास इथे वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची। पाहत रहा साम टीव्ही।